एका शहरात एक जोडपं 1 रूम किचनच्या लहानशा फ्लॅटमध्ये भाड्यानं राहत होतं. पत्नीला ते घर खूप लहान वाटायचं. ती नेहमी पतीला म्हणायची की आपण थोडंसं मोठं घर भाड्यानं घेऊया. तर पतीचं म्हणणं असं असायचं की हे लहानसं घर सध्या आपल्या दोघांना पुरेसं आहे आणि एवढ्या मोठ्या शहरात मोठ्या घराचे भाडे परवडण्यासारखं देखील नाही. या एका गोष्टीवरून दोघात नेहमीच वाद व्हायचे. सध्या दोघांसाठी हे घर पुरेसं मोठं आहे हे पत्नीला कसं पटवून द्यायचं या विचारामध्ये पती नेहमी असायचा. आणि एक दिवस त्याला एक युक्ती सुचली. एके दिवशी पतीनं त्याच्या एका मित्राकडून एक मोठं कपाट आणून घरात ठेवलं. मित्राच्या घरी काही दिवस थोडी अडचण आहे म्हणून तात्पुरते आपल्या घरी त्याचं हे कपाट आणलं आहे असं त्यानं पत्नीला सांगितलं. आता आधीच घर लहानसं होतं, त्यात या कपाटाची भर पडली. त्यामुळे पत्नीची चिडचिड ही अजूनच वाढली. अजून 4 दिवसानंतर पतीनं दुसऱ्या एका मित्राकडून टेबल आणून घरात ठेवलं. घरातल्या जागेची अडचण आणि पत्नीची चिडचिड आता अजून वाढली. पुढे दर 2-3 दिवसांनी तो अशाच काही वस्तू आणून घरामध्ये ठेवू लागला. घर आता खूपच लहान वाटू लागलं. आणि मग एका रविवारी पती घरात आणलेल्या सर्वच्या सर्व वस्तू ज्याच्या त्याला देऊन टाकतो. अचानक आता घरामध्ये मोठी जागा तयार होते. जे घर पत्नीला पूर्वी खूप लहान वाटायचं तेच आता एकदम प्रचंड मोठं वाटू लागलं. तिची होणारी चिडचिड थांबली आणि दोघेही त्या घरामध्ये आता आनंदानं राहू लागले. छोटीशीच ही गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. कित्येकदा आपल्याला आपल्या आयुष्यात असलेल्या सुखाची आणि आनंदाची जाणीव नसते, किंमत नसते. जेव्हा अडचणी आणि संकट येतात तेव्हा मग आपल्याला त्या सुखाची खरी किंमत कळते.